सध्या उन्हाचा पारा वाढला असून पाण्याची कमतरता जाणवत आहे। पाण्याच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील झाडे सुकत आहेत। त्यामुळे जालन्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी एकूण 43 वृक्ष लावण्यात आले। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आलेल्या नागरिकांसाठी सावली उपलब्ध व्हावी या हेतूने वृक्षारोपण करण्यात आले, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी दिली आहे। तर यावेळी मोटर वाहन निरीक्षक चोपडे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल राठोड, अभिजित रिडे, अमोल राजपूत, किरण कोलते आदींची उपस्थिती होती। आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना येथे मी डेप्युटी आरटीओ म्हणून कार्यरत आहे आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी कार्यालय परिसरामध्ये माझा 43वा वाढदिवस आहे। तर मी 43 सावलीची झाडे गर्द जनतेला जिथं पुढे जाऊन कार्यालय परिसरात उन्हाचा जनतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीने वृक्षारोपण करायचा संकल्प केला आहे। त्या पद्धतीने आम्ही आज 43 वृक्षांचं रोपण करत आहे, ज्याचा उद्देश आहे की आपल्याकडे उन्हाळ्याचा त्रास, वनराई पर्यावरणाचं रक्षण आणि जनतेसाठी एक सावली होईल आणि लोकांना इथं जो काम करताना वातावरण आल्हाददायक राहील यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यालयात वृक्षारोपण करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। त्या पद्धतीने आम्ही झाडं आणलेली आहेत आणि आम्ही कार्यालयात वृक्षारोपण करायचं आहे। काय नाव सर आपले? चंद्रमोहन कृष्णा चिंतल, असिस्टंट आरटीओ, ॲडिशनल चार्ज डेप्युटी आरटीओ जालना। NTV न्यूज मराठी, जालना।